आताची सर्वात मोठी न्यूज। निवडणुकीत 0 जागा मिळालेल्या राज ठाकरेंना सर्वात आधी अजितदादा गटाचा टोला। विधानसभा निवडणुकीत राज्यात एकही जागा जिंकता न आल्याने मनसे पक्षाची आज मुंबईत जाहीर सभा झाली। पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी आजच्या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित केले। विधानसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या पराभवानंतर राज यांची पहिली सभा होती, त्यामुळे निवडणूक निकालावर राज काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष होते। अपेक्षेनुसार राज यांनी निकालावर नाराजी व्यक्त करत अजित पवार गटाच्या यशावर टीका केली। या टीकेला अजितदादा गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले। विधानसभेत 128 जागा लढवून 0 जागा आणि फक्त 1.55% मते मिळालेल्या मनसे नेते राज ठाकरे यांनी पहिल्यांदा पक्ष आणि रेल्वे इंजिन हे चिन्ह वाचवण्यावर आत्मचिंतन करावे। मनसे कायम ऋतूप्रमाणे आपली भूमिका बदलणारा पक्ष दिसतो। गोंधळलेल्या अवस्थेमुळे महाराष्ट्रातील जनतेने राज ठाकरे यांच्या भूमिकेवर कधी विश्वास वाटला नाही, म्हणूनच मनसेला महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, अशा शब्दात अजित पवार गटाचे नेते आनंद परजपे यांनी मनसेवर टीका केली। माहितीत राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल, आपल्या पक्षात कार्यकर्ते पदाधिकारी कसे टिकतील आणि महाराष्ट्रातील जनता आपली भूमिका स्वीकारेल का, यावर राज यांनी आत्मचिंतन करावे। राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत, परंतु या महाराष्ट्राने त्यांची बदलणारी भूमिका बघितली आहे। 2019 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केला। 2024 मधील लोकसभा निवडणुकीत केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी समर्थन दिले। विधानसभेत माहितीत येणार की नाही अशा गोंधळलेल्या स्थितीत मनसे त्यावेळी होती। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।